जनतेचा हक्काचा आवाज। गेल्या 5-6 दिवसापूर्वी फलटण तालुक्यात अवकाळी खूप मोठा पाऊस झाला आणि खूप जिल्ह्यात सगळ्यात जास्त नुकसान फलटणचं झाले। तर शासनाकडनं मदतीबाबत आणि काय उपाययोजनाबाबत आपण काय सांगा? नाही, मी त्या दिवशीच येणार होतो सोमवारी, परंतु काय झालं, मला बाकी माझ्या मान्सूनपूर्व आढावा बैठका म्हणजे या अनुषंगानंच बैठका होत्या आणि मला सातारामध्ये उशीर झाला, त्यामुळं इथे यायला मला 100% अंधार झाला असता। आमदार महोदयांनी मला सांगितलं की आता तुम्ही येऊन पोचायला अंधार होईल आणि मग काहीच बघता येणार नाही। मी कालच रात्री मुंबईवरनं आलो आणि आज आवर्जून या मान्सूनपूर्व पावसानं किंवा अवकाळी पावसानं जे नुकसान आपल्या फलटण तालुक्याचं झाले हे नुकसान पाहण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की असा पाऊस मागच्या अनेक वर्षात मान्सूनपूर्वी असा पाऊस मागच्या अनेक वर्षात झाला नव्हता। तो प्रथमच आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाला आणि या पावसाचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण महाराष्ट्रभर हा पाऊस बऱ्यापैकी कमी अधिक प्रमाणात पडलेला आहे। विशेषतः कोकणची सगळी सिंधुदुर्ग ते पालघर, नाशिक जिल्ह्यातले काही जिल्हे, नाशिक विभागातले काही जिल्हे, त्याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे, विदर्भातले काही जिल्हे आणि आपला सगळा पश्चिम महाराष्ट्र या साधारण या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडला आणि बाकी कमी अधिक प्रमाणात हा राज्यामध्ये पाऊस पडला। यामुळं शेतकऱ्यांचं पिकाचंही नुकसान झाले, त्यांच्या शेतीचंही नुकसान झाले। जनावरं होती ती जनावरंसुद्धा यामध्ये काही शेतकऱ्यांची दगावली, काही घरांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। ज्या आपल्या शासकीय ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत, मग आता ज्या पुलावर उभं राहिलो अशा पद्धतीचे पूल असतील, काही बंधारे असतील, रस्ते असतील, मग ते जिल्हा परिषदेकडचे आमचे ग्रामा किंवा इतर जिल्हा मार्ग असतील, PWDचे रस्ते असतील, या एकूणच सार्वजनिक मालमत्तांचं सुद्धा, अंगणवाड्या असतील, शाळांच्या खोल्या असतील, याचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी झालेलं सर्व दूर आपल्याला बघायला मिळते। आपल्याला कदाचित आपण वाचलं असेल, पहिलं पाऊस सुरू झाल्यानंतर मी 2 दिवसांमध्येच विभागीय कमिशनरना माझ्या विभागामार्फत आम्ही आदेश दिले की तातडीनं आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे किंवा जे आपत्ती ज्यांच्यावर आली त्याचे पंचनामे आपण तातडीनं त्या ठिकाणी करा, अशा पद्धतीनं आदेश दिले। त्याच्यानंतर राज्याचे आपल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा या संदर्भातले अतिशय कडकपणानं निर्देश हे दिलेले आहेत आणि आपण बघताय की आता पाऊसच होता। आता फलटणमध्ये साधारण 24, 25, 26 या 3 दिवसामध्ये पाऊस झाला। या 3 दिवसातली पावसाची जर सरासरी बघितली तर जो शासन निर्णय किंवा निकष आहे, साधारण 24 तासामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर ती अतिवृष्टी समजण्यात यावी। त्या पद्धतीनं फलटण तालुक्यामध्ये जी सगळी मंडळे आहेत, महसूल मंडळं, या सगळ्या मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे। मुळामध्ये मान्सूनचा पाऊस साधारण 350ची सरासरी फलटण तालुक्याची, परंतु यावेळेला या 3 दिवसामध्ये 365 मिलीमीटर पाऊस हा फलटण तालुक्यात त्या ठिकाणी झालेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय। याचबरोबर मान खटावचं सुद्धा नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे। बाकी तालुक्यांचं आता वाईमध्ये सुद्धा सगळ्या मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे। त्यामुळं जिल्ह्यामध्ये सगळीकडं, म्हणजे मी काही कुठल्या तालुक्याचं नाव घेतोय असं नाही, परंतु अधिकचं नुकसान फलटण, मान, खटाव या तालुक्यांमध्ये नुकसानीचं प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनात्मक हे त्या ठिकाणी जास्त झालेलं आहे। त्या पद्धतीने जवळपास जिल्ह्यामधले, काल पालकमंत्र्यांनी सुद्धा आपल्या जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे आणि जवळपास 80% पंचनामे हे पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेलेले आहेत। राहिलेले पंचनामे सुद्धा जे काही 20-25% कमी अधिक असेल थोडंफार, ते पंचनामे सुद्धा त्या ठिकाणी आमचं प्रशासन, आमचा महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, आमची जिल्हा परिषद असेल, हे तिन्ही विभाग फील्डवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्या पद्धतीनं पंचनामे आपण करतोय। थोडी बहुत त्यांना अन्नसुद्धा म्हणजे जे रेशनिंग असतं ते रेशनिंगसुद्धा तहसीलदार, प्रांत या मंडळींचं या गोष्टीकडे लक्ष आहे।
त्या पद्धतीनं त्यांना अन्नधान्य देण्याचा प्रयत्न झालेला आहे. अशा पद्धतीनं काही सामाजिक संस्था आहेत किंवा आमचे आमदार आहेत सचिन पाटील या आमच्या काही आमचे शिवरूपराजे आहेत या आणि इतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये संबंधितांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जी शासनाची मदत आहे ज्या वेळेला सगळे एकत्रित पंचनामे राज्य सरकारला प्राप्त होतील त्यावेळेला शासनसुद्धा निश्चितपणानं मदत करेल. मदत आपण का दरवेळी जे पूर नदीकाठची जे आहेत घरं असतील काय असतील त्यांचं कायमचं पुनर्वसन करणं गरजेचं असं वाटत नाही का? नाही, आता काय होतं फलटणला हे पहिल्यांदाच नाही दरवेळी आता कसं होतं 2 वर्ष फलटण शहरात जरी पहिल्यांदा झालं असलं तरी नीरा नदी काठची घरं अनेक वेळा वाहून गेलेली आहेत. अनेक वस्त्या अफेक्टेड झालेल्या आहेत. साहेब विषय असा आहे आता त्या विषयावर मी न बोलणं चांगलं म्हणजे उगीच त्या विषयाकडे आपण गेलो तर कुठंतरी वादाकडे जाऊ. त्यामुळे ठीक आहे त्या पद्धतीचं मार्ग काय काढायचा पंचनामे आम्ही करू आणि जे काही आवश्यक आहे ती कार्यवाही निश्चितपणाने आम्ही करू. दुसरा भाग आपण आता जी घरं वाहून गेली त्यांना मदत करणार तातडीची असं सांगितलं. पण आता उद्या खरीपाचा पेरा तोंडावर आहे आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय. तो पेरा करण्याच्या परिस्थितीत नाही आर्थिकदृष्ट्या तर त्याला तातडीची काही मदत आपण करणार नाही. तातडीची मदत म्हणजे NDRFचा जो निकष आहे या निकषानुसारच मदत केली जाते आणि ही मदत तातडीनं कशी शेतकऱ्यांना देता येईल या संदर्भामध्ये शासन निश्चितपणानं प्रयत्नशील. पण आपण जिल्ह्याचे मंत्री म्हणून तुम्ही निकषाच्या बाहेर जाऊन मदत करावी नाही. मुळामध्ये मी निकषाच्या बाहेर जायला काही माझ्या ह्याच्यावर चालत नाही. याच्यावर एक उच्चस्तरीय कमिटी आहे आणि ती कमिटी या संदर्भातले निर्णय घेत असते आणि ती मदत दिली असते. माझ्या विभागाचं काम काय आहे जी मदत NDRFच्या निकषानुसार आहे ती मदत शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या DBT प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करणं हे माझ्या विभागाचं काम आहे. लवकरात लवकर आम्ही करू. ह्याच्यापूर्वी अनेक वेळा तात्यांनी निकषाच्या बाहेर जाऊन एक वेगळा स्वतःचा वर्चस्व त्या कमिटीवर असेल सरकारवर असेल प्रशासनावर असेल दाखवलेला. आपण तसं काय करणार आहात का? बरं कसं आहे हे बघा त्यावेळची परिस्थिती आजची परिस्थिती शासन पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक मदत देते हे आपण समजून घेतलं पाहिजे. पूर्वीची मदत इतकी तोकडी असायची आणि आज काय होतंय आपण बघतोय आता ह्या अवकाळी पाऊस मग गारपीट असेल मुसळधार वृष्टी असेल कुठं लँडस्लायडिंग असेल या ज्या वेगवेगळ्या आपत्ती राज्यामध्ये घडतात किंवा देशामध्ये घडतात किंवा एकूणच पृथ्वीवर हे जे वातावरण बदलाचा जो परिणाम आपण सगळेजण पाहतोय याच्यामुळं या सगळ्या काही नुकसान आता अधिकचं व्हायला लागले आणि त्यामुळं शासनसुद्धा त्या पद्धतीने अधिकची मदत देण्याचा प्रयत्न करते. झालं? आणि कसं माहिती आहे कामाचा पण दर्जा नीट नाही. पहिला फरशी पुलावरच हे केलेला आहे. जिल्हा परिषद